सोनाली गृहप्रवेश करताना खूप घाबरत होती. असं पण तिला सासरच्या नावामुळे आधीच माणसाने खूप भीती घातली होती की सासर असं असतं, तसं असतं, खूप वाईट असतं, खूप छळ होतो, खूप सोसावं लागतं. त्यामुळे तिच्या मनात एक प्रकारची भीती निर्माण झाली होती. आणि सोनालीच्या सासरे तिला सासू नव्हती, फक्त तिला सासरे होते. त्यामुळे पाहुण्यातील एका सुवासिनीने सोनालीचा गृहप्रवेश केला. 2 दिवसानंतर घरात जे पाहुणे आले होते ते सगळे निघून गेले. त्यामुळे आता सोनालीवरच घरातली सगळी जबाबदारी पडली. तसं तर सोनाली प्रत्येक कामात हुशार होती आणि ती उत्तम स्वयंपाक पण बनवत होती. पण सोनालीला तिच्या सासऱ्याची खूप भीती वाटत होती. तिचे सासरे जरा कठोर आणि कडक स्वभावाचे होते. त्यांचा त्या घरात रुबाब होता. त्यांचा शब्द कोणीच खाली पडून देत नव्हता. सगळ्या पाहुण्यात कठोर म्हणले तर सोनालीचे सासरेच होते. कारण का, लग्नाला आलेल्या थोरांनी तिला समजून सांगितलं होतं की तुझे सासरे जरा कडक स्वभावाचे आहेत, त्यामुळे त्यांच्या मनाप्रमाणे वागत जा. त्यांचा कोणता शब्द खाली पडून देऊ नकोस. त्यामुळे तिला माहीत झाल्यापासून ती तिच्या सासऱ्यांपासून जरा सांभाळूनच राहत होती. असं पण सोनाली एक नोकरी करत होती, त्यामुळे तिचा दिवसभर वेळ निघून जायचा. परंतु संध्याकाळी घरी आल्यावर तिला सासऱ्यांचा सामना करावा लागत होता. त्यामुळे ती नेहमी तिच्या सासऱ्यांपासून घाबरूनच राहत होती. पण तिला हळूहळू कळायला लागलं की तिचे सासरे त्यांच्या मुलाला प्रदीपला ओरडत होते, खवळत होते. परंतु ते कधीच तिला ओरडले नाहीत किंवा तिरस्काराने तिच्याकडे पाहिले सुद्धा नाही. त्यामुळे सोनाली पण हळूहळू तिच्या सासऱ्यांना मनमोकळेपणाने बोलू लागली. तिच्या सासऱ्यांचा बीपीचा त्रास होता आणि शुगर पण होती. त्यामुळे सोनाली त्यांच्या खाण्यापिण्याची चांगली काळजी घेत होती. सोनाली आपल्या सासऱ्यांना सोपे व्यायाम करायला सांगत होती आणि सकाळ संध्याकाळ वॉकिंगला पाठवत होती. त्यांचं औषध पाणीसुद्धा ती वेळेवर देत होती. सुरुवातीला ते टाळत होते, परंतु सुनबाई आपल्याला आपल्या काळजीसाठी बोलत आहे म्हणून ते मनावर घेत होते आणि सुनबाई जशी सांगेन तसे तिचे सासरे करत होते. सोनालीचे सासरे जास्त बोलत नव्हते, परंतु ते त्यांच्या वागण्यातून खूप नॉर्मल वागत होते. घरात आता आनंदीचं वातावरण होतं. सोनालीच्या पण मनातून आता तिच्या सासऱ्यांबद्दलची भीती हळूहळू जायला लागली. तिचे सासरे कधी बाहेरचे गोड आणून खात होते, पण तेव्हा सोनाली त्यांना ओरडत होती. कारण का, त्यांना अगोदरच शुगर होते. जर त्यांनी त्यांच्या खाण्यापिण्याचं ध्यान नाही ठेवलं तर त्यांची तब्येत अजूनच बिघडणार होती. आपली सून आपल्याला ज्ञान शिकवत आहे, ओरडत आहे, त्यामुळे तिचे सासरे कधीच तिला काहीच म्हणाले नाही. तिला एका शब्दाने सुद्धा उलटे बोलले नाहीत. परंतु आपली सुनबाई जे सांगेन ते एका शब्दात ते ऐकत होते. बाहेरचे नको खाऊ म्हणलं तर नव्हतेच खात आणि जे सोनाली त्यांच्यासाठी वेगळे जेवण बनवत होती ते जेवण आता ते खात होते. सोनालीचा नवरासुद्धा आश्चर्याने आपल्या वडिलांकडे पाहत होता. कारण का, त्यांच्यापुढे कोणीसुद्धा न बोलणारा माणूस पण त्यांची सून त्यांना ओरडत आहे, त्यांना ऑर्डर सोडत आहे. तरी पण आपले बाबा शांत का आहेत, त्याला त्याचे नवल वाटत होते. आणि अलीकडे त्याचे वडील शांत आहेत, त्यालासुद्धा आता जास्त करून खवळत नाहीत. त्याने आपल्या वडिलांचं हे रूप पहिल्यांदाच पाहिलं होतं. सोनाली पाहत होती की गेले काही आठवड्यापासून तिचे सासरे खूपच आनंदित आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळी चमक आहे. नेमकं सत्य काय आहे हे तिला माहिती नव्हतं. ती विचार करत होती की सासरे एवढे खुश का आहेत, असं काय घडलं आहे यांच्या आयुष्यात, म्हणून ते एकटेच कधीतरी हसत असतात. तिचा नवरा प्रदीप पण सोनालीला विचारत होता की अगं, आजकाल मी पाहत आहे बाबा एवढे खुश का आहेत. सोनाली पण म्हणाली की अहो, मी पण हाच विचार करते की बाबा का एवढे खुश आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळी चमक आहे. असं वाटत आहे की त्यांना कुठला तरी खजाना सापडला आहे. असेच 2 दिवस गेले आणि प्रदीप एके दिवशी संध्याकाळी घरी येत होता. तेव्हा त्यांच्या शेजारची काकू प्रदीपला म्हणाले की अरे प्रदीप, आजकाल तुझे बाबा वेगळ्याच पद्धतीने वागत आहेत.
अरे, काल मी पाहिलं की तुम्ही दोघे ऑफिसला गेल्यावर तुझे बाबा एका मुलीला घेऊन आले होते. त्या मुलीला मी कधीच पाहिलं नव्हतं. हे ऐकल्यानंतर प्रदीपला जरा विचित्रच वाटलं. त्याला हे सगळं सोनालीला कसं सांगावं हेच कळत नव्हतं. परंतु संध्याकाळी हिंमत करून तो सोनालीला म्हणाला की काल बाबा एका मुलीला घेऊन आले होते आणि भरपूर वेळ ते आतमध्ये होते आणि नंतर ती मुलगी निघून गेली. सोनाली म्हणाली की त्या काकूचा काहीतरी गैरसमज झाला असेल. बाबा असे कसे करू शकतात. तरी पण प्रदीप म्हणाला की एक वेळेस आपण बाबांना विचारू की नेमकं ते काल आलेली मुलगी कोण होती. सोनाली म्हणाली की आपण काही वेगळे विचारलं तर विनाकारण बाबाच्या मनाला वाईट वाटेल. त्यामुळे आपण थोडा विचार करून बोलू. मला थोडंसं वेगळं वाटत आहे. सोनाली म्हणाली की बाबांच्या ओळखीची कोणीतरी मुलगी असेल आणि तिला घेऊन आले असतील बाबा घर दाखवण्यासाठी. त्याच्यामध्ये गैर काहीच नाही. प्रदीप खूप वेळ विचार करतो. आई गेल्यापासून त्याचे बाबा असे कधीच वागले नव्हते. ते कुणाला अनोळखीला कधीच बोलले नव्हते किंवा घरी घेऊन आले नव्हते. काहीतरी मार्ग काढावा लागेल. यामुळे तो रात्रभर विचार करत होता. त्यामुळे त्याने हॉलमध्ये एक कॅमेरा लावला आणि त्याने दुसऱ्या दिवशी कॅमेरामधलं रेकॉर्डिंग पाहिलं. रेकॉर्डिंग पाहिल्यानंतर प्रदीपला त्याच्या बाबांचा खूप राग आला. त्या रेकॉर्डिंगमध्ये सरळ सरळ दिसत होतं की त्याचे बाबा एका सुंदर स्त्रीला घेऊन त्या खोलीमध्ये गेले होते आणि 2 तासानंतर स्त्री आणि बाबा त्या खोलीच्या बाहेर आले. आपले बाबा हे सर्व काय करत आहे. त्यामुळे त्याला खूप राग येत होता. त्यामुळे तो विचार करतो की उद्या सकाळच्याला या गोष्टीवर बाबांना मी सरळ सरळ विचारणार आहे की हे सगळं कसले धंदे लावले आहेत. दुसऱ्या दिवशी प्रदीप जेव्हा सकाळी उठला त्याने पाहिले की त्याचे बाबा सकाळपासून कुठेतरी गायब आहेत. त्याने त्याच्या बाबाला सगळीकडे शोधले. त्याला धक्का तेव्हा बसला जेव्हा तो त्याच्या बाबांच्या खोलीकडे चालला होता. परंतु बाबाच्या खोलीला लॉक होतं. तो जरा विचार करत म्हणाला की हे काय चाललं आहे. आता बाबा त्यांच्या खोलीला लॉकसुद्धा लावू लागले आहेत की जेणेकरून आम्ही त्यांच्या प्रायव्हेट गोष्टी पाहू नये. त्याला खूप भीती वाटू लागली. एवढ्या दिवसापासून जे नाव कमवलेलं आहे ते एका मिनिटात धुळीला मिळेल. कोणीतरी बाबांना फसवत असेल का असा प्रश्न त्याला पडला. त्यामुळे तो जाऊन सोनालीला सगळं सांगू लागला की कशा प्रकारे त्याने कॅमेरा ठेवून बाबा त्या स्त्रीला घेऊन 2 तास त्या खोलीमध्ये होते आणि नंतर बाहेर आले आणि आता स्वतः बाबांनी त्यांच्या खोलीला कुलूप लावलं आहे. हे ऐकून सोनालीला सुद्धा धक्का बसला. कारण का तिला कधीच वाटले नव्हते की तिचे सासरे असे वागतील. सोनाली खूप समजदार होती. ती विचार करून म्हणाली की कदाचित बाबा एकटे आहेत. त्यांच्या एकटेपणाचा कोणीतरी फायदा घेत असेल का. आपण त्यांना वेळेवर सावध केलं पाहिजे. नाहीतर होत्याचं नव्हतं होईल. प्रदीपने हा म्हणून मान हलवली. त्या दिवशी सोनालीने आणि प्रदीपने सुट्टी घेतली. ते दोघे आज बाबाला बोलणार होते. त्यामुळे दोघे पण आपापली कामे उरकून बाबांची वाट पाहत बसले. 1 तासाने बाबा आले आणि त्यांचं अंग पूर्ण घामाने भिजले होते. परंतु त्यांच्या तोंडावर हसू होतं. सोनाली विचार करते की बाबा एवढे सकाळी सकाळी कोणाला भेटायला गेले होते आणि ते पण एवढे खुश आहेत. सोनाली आपल्या सासऱ्यांना बोलणारच होती तोपर्यंत प्रदीप आपल्या बाबांना म्हणाला की बाबा, मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे. ते म्हणाले की आता नाही बाळा, मला खूप कंटाळा आला आहे आणि माझं एक महत्त्वाचं काम आहे. एवढं म्हणून ते आतमध्ये गेले. बाबा नेहमी दरवाजा उघडे ठेवत होते. परंतु आज बाबा जेव्हा खोलीत गेले तेव्हा बाबाने दरवाजा आतून लॉक केला. सोनाली आणि प्रदीप आश्चर्याने एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागले. पूर्ण दिवस त्या खोलीला लॉक होतं. फक्त जेवणाच्या वेळेस बाबा बाहेर आले होते आणि ते पण त्यांचा दरवाजा लॉक करून. जेव्हा संध्याकाळचे 12 वाजले तेव्हा प्रदीपचे बाबा सोनालीच्या बेडरूमपाशी आले आणि त्यांनी त्या दोघांना उठवले. 12 वाजता का उठवले म्हणून दोघे पण आश्चर्यचकित झाले. कारण का
आज कोणाचा बर्थडे किंवा ॲनिव्हर्सरी नव्हती. सासरे सोनालीला म्हणाले की सुनबाई माझ्यासोबत माझ्या खोलीमध्ये चल. प्रदीपकडे सोनाली घाबरल्या नजरेने पाहू लागली आणि ती प्रदीपसोबत हळूहळू पावलांनी सासऱ्यांच्या खोलीत चालली. आतमध्ये गेल्यावर सासऱ्यांच्या खोलीमधलं डेकोरेशन पाहून सोनाली आश्चर्यचकित होऊन आ करून पाहू लागली. प्रदीप पाठीमागून हळूहळू येत होता. पूर्ण खोलीमध्ये आर्टिफिशियल फुले, फुगे, लाईट, मन भवन सजावट केली होती. सोनाली सासऱ्यांना म्हणाली की बाबा आज कोणाचा वाढदिवस किंवा ॲनिव्हर्सरी नाही आणि मग हे तुम्ही डेकोरेशन का केलं आहे. तोपर्यंत तिचे सासरे तिला एक नेकलेस देत म्हणाले की सुनबाई मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा, हॅप्पी मदर्स डे. सोनाली आणि प्रदीप आश्चर्याने थक्क झाले. बाबांचा कंठ दाटला आणि म्हणाले की सुनबाई मी माझ्या आईला तर खूप वर्षापूर्वी गमावलं आहे. माझा सांभाळ माझ्या आत्याने केला होता, परंतु ती मला जास्त प्रेम करत नव्हती आणि नंतर लग्न झाल्यावर माझ्या बायकोने सुद्धा माझी खूप काळजी घेतली होती. बायकोच्या सहवासात माझं जीवन रंगमय झालं होतं आणि माझं बालपणात जेवढे हाल झाले होते ते सगळं मी विसरून जायला लागलो. परंतु लग्नाच्या 10 वर्षानंतर अचानक माझी बायको मला सोडून गेली. बायको सोडून गेली हे दुःख मी पचवू शकलो नाही. मला खूप मनस्ताप होऊ लागला. माझ्या आयुष्यात एकटेपणा येऊ लागला. कसं तरी करून मी प्रदीपकडे पाहून स्वतःला सावरलं आणि मग मी नंतर हळूहळू कठोर होऊ लागलो आणि मी जास्त करून कोणाला बोलत नव्हतो. पण आता तू लग्न करून या घरात आली आणि माझं पूर्ण आयुष्य बदललं. सुनबाई तुझ्या प्रेमात मला माझ्या आईचं प्रेम दिसतं. असं वाटतं की माझी आईच मला बोलत आहे. देवाने माझी आई तुझ्या रूपात पाठवली आहे. तू माझ्या छोट्या छोट्या गोष्टीची काळजी घेते, माझा चांगला सांभाळ करते. ते म्हणतात की माणूस म्हातारपणात लहान मुलासारखं वागत असतो. माझा प्रत्येक हट्ट तू प्रेमाने पूर्ण करते. मला बाहेरचं का खायचं नाही या बाबतीत सुद्धा तू सविस्तर सांगते. त्यामुळे मला तुझ्यात माझ्या आईची छबी दिसत आहे. मला माझी आई तर आठवत नाही, परंतु जशी तू आहे तशीच माझी आई असेल. त्यामुळे मी आज तुझा स्पेशल दिवस मी साजरा करणार आहे. त्यामुळे मी एवढी तयारी तुझ्यासाठी केली आहे. तू यापुढे सुद्धा पण या बाळाचं ध्यान ठेवशील ना. हे सगळं ऐकून सोनालीच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले आणि प्रदीपचे सुद्धा डोळे पाणावले होते. प्रदीपला त्याच्या आईची आठवण आली आणि तो आपल्या बाबांच्या गळ्यात जाऊन रडू लागला. सोनालीने पण भरल्या डोळ्यांनी आपल्या सासऱ्यांचा आशीर्वाद घेतला आणि म्हणाली की बाबा तुम्ही मला एवढा मोठा सन्मान दिला, त्यामुळे मी तुमचे आभारी आहे. मला किती आनंद होत आहे हे मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही. माझ्याकडे त्याबद्दल शब्दच नाहीत. आणि सोनाली हे सगळं रडत सांगत होती. तिचे सासरे तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाले की तू माझी सून आहेस, बहीण, मुलगी आणि आता तू माझी आई सुद्धा आहेस. खरंच हे घर खूप भाग्याचं आहे, कारण आता तू आल्यापासून या घरात लक्ष्मी आली आहे. तिघांच्या पण चेहऱ्यावर आनंदाश्रू होते. परंतु तोपर्यंत प्रदीप काही आठवत म्हणाला की बाबा हे सारे डेकोरेशन तुम्ही केलं का. तर बाबा म्हणाले की नाही बाळा, हे सगळे डेकोरेशन मी केले नाही. हे सगळं डेकोरेशनवाल्या मुलीने केलं आहे. पहिल्या दिवशी मी एका मुलीला आणलं होतं, परंतु तिला काहीतरी अर्जंट काम आलं त्यामुळे ती गेली. नंतर दुसऱ्या दिवशी मी एका मॅडमला घेऊन आलो आणि तिने हे सगळे डेकोरेशन केलं आणि हे डेकोरेशन करण्यासाठी 2 तास गेले. आणि सकाळी मी केक बनवायला सांगायला गेलो होतो. माझ्या पसंतीचा केक बनवण्यासाठी मी खूप लांब गेलो होतो. त्यामुळे सकाळी मी एवढ्या उशिरा आलो आणि संध्याकाळी मी एक पार्टी ठेवली आहे आणि त्या पार्टीत तो केक मी ऑर्डर केला आहे. हे सगळं ऐकल्यानंतर सोनालीला आणि प्रदीपला कळाले की बाबा त्या मॅडमला आणि मुलीला घरी का घेऊन आले होते. प्रदीप मनातल्या मनात विचार करू लागला की बरं झालं या बाबतीत बाबांना काही विचारले नाही, नाहीतर आज भलतंच काहीतरी घडलं असतं. आज सोनालीला पण कळाले होते की तिच्या कठोर सासऱ्यांच्या मागे एक भोळं भाबडं कोमल हृदय सुद्धा आहे. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा.
कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.